फक्त, आणि ती इथं अशी घालायची. ही झाली आपली मेन केबल झाली. आणि नंतर आपण कीबोर्डची वायर जोडून घेऊ. कीबोर्ड आणि माऊस याला जोडून घेऊ. तर कीबोर्ड आहे माझ्याकडं आणि कीबोर्डची पिन असते ती इथं 2 नंबरला खोचून घेऊ. आता माऊस जोडून घेऊ. तर हा माऊस आपण याला जोडून घेऊ. आणि इथं आपल्याला विजयचा पण पोर्ट दिलेला आहे आणि पण आपल्याकडे HDMI आहे, तर HDMI आपण लावून घेऊ. तर बघा HDMIची अशी असते कोड, तर ही आपण इथं व्यवस्थित लावून घेऊ. हे लावल्यानंतर आपण आता स्पीकर्स लावू. स्पीकर्स तर याच्या 2 पिन येतात स्पीकरच्या. तर एक पिन इथे घालू आपण USB मध्ये, आणि ही पिन आहे ना ती याच्यामध्ये हिरव्या पॉईंटमध्ये घालायची. तर आपला सेटअप रेडी आहे. फक्त आता आपण इथं लावू. बाकी इथं नेटवर्कचं कनेक्शन आहे, तर लॅन आपण डायरेक्ट लावून टाकू. बाकी इथं पॅन्ड्राईव्ह आपले आहे. तर गाईज आता आपण लॅन लावून घेऊ. तर रिव्हर लॅन अशी असते आणि ती या पोर्टमध्ये घालायची असते. अशा प्रकारे लॅन लावून घ्यायची. ही CPU पिन आहे आपली आणि हे मॉनिटरची पिन आहे. तर आता आपण मॉनिटर आणि CPU लावून बघू दोन्ही. तर या बोर्डवर पण पिन घालू. तर आपलं कनेक्शन व्यवस्थित झालेलं आहे. तर आता आपलं झालेलं आहे. आपलं PC स्टार्ट झालेलं आहे. आपण त्याला स्टार्ट करूया. तर गाईज आता किती मस्त वाटतंय. दोन मिनिटं स्टार्ट होऊन येतात. झालं आहे.